अकोटमध्ये रानभाजी महोत्सवाचा गाजावाजा झाला. मात्र रानातून रानभाजी संकलित करणारे आदिवासी शेतकरी आणि महिला यांचा अपेक्षित सहभाग दिसला नसल्याने आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने विभागाचा कारभारही चर्चेत आला आहे. रानातून रानभाजी संकलित करणाऱ्या आदिवासी शेतकरी आणि महिलांचे पारंपरिक ज्ञान, त्यांचा संघर्ष आणि रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अकोट तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मात्र या महोत्सवात रानभाजीच्या खऱ्या कष्टकऱ्यांचाच सहभाग कमी असल्याची चर्चा सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी पद गेल्या 2 वर्षांपासून रिक्त असल्याचे सांगण्यात येत असून प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे प्रभारी अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले. महोत्सवात रानभाजी विक्रीसाठी कृषी विभागांतर्गत कृषी सखींचा सहभाग होता. मात्र प्रत्यक्ष रानातून रानभाजी गोळा करणाऱ्या आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कार्यक्रमाला आत्मा समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे रानभाजी संकलनाला सहभागी करून घेण्यासाठी नेमके प्रयत्न झाले का, याबाबतही चर्चा आहे. रानभाजी महोत्सवाचा उद्देश पारंपरिक ज्ञान आणि शेतकऱ्यांचा संघर्ष समाजासमोर आणणे अपेक्षित असताना रानभाजीच्या मुळाशी असलेले शेतकरीच दूर राहिले तर हा महोत्सव नेमका कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.